सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजेचा जोरदार शॉक लागून 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापुरातील स्वागतनगर परिसरातील यशवंत सोसायटी येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केतन रमेश पाटोळे वय 24 राहणार भारतनगर कुमटा नाका हा मंडप सजावटीचे काम करत होता. मंडपाच्या कमानीवर चढून झेंडा लावत असताना झेंड्याचा स्टील पाईप MSCBच्या उच्च दाब विद्युत तारेला लागला. यामुळे केतनला जोरदार विजेचा शॉक बसला आणि तो थेट खाली कोसळला. घटनेनंतर त्याला तात्काळ सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच केतनचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती. केतन हा अत्यंत मनमिळावू, खेळकर आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवणारा तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या पश्चात आई, एक बहीण, एक भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.